महाराष्ट्रात असे काही धबधबे आहेत जे फक्त पावसाळ्यातच त्यांचं खरं रूप दाखवतात आणि त्यापैकी एक म्हणजे काळू वॉटरफॉल. पण इथपर्यंत पोहोचणं अजिबात सोपं नाही. आज आपण हॅरियर घेऊन या भन्नाट प्रवासाला निघालो. गाडीनं परफॉर्मन्स तर आतापर्यंत एकदम जबरदस्त दिलेलं आहे. खरी ड्रायव्हिंगची म्हणजे अशा घाट सेक्शन मध्ये एवढ्या उन्हात कोण सनरूफ मधून बाहेर जातो? वयाचा दोष. ठिकाणी एक कार वॉश पॉईंट म्हणून आहे, तो जर चालू असेल एक गाडी बरोबर या रस्त्यावरती बसते. एवढा अरुंद रस्ता आहे. ट्रेक स्टार्ट केला तर जरा जवळ पडतंय. जवळ पडतं 20-25 मिनिटात येते. किरबीवर नाही आले तर 1-1.5 तास जातो. कमरे इतकं पाणी आहे पण खूप शांत पाणी आहे. आणि हा अशा वेळेस काय होतं, जर वरती पाऊस जास्त पडला तर अचानक पाणी वाटतं. सध्या काही पावसाचं वातावरण कुठं नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण निघालेलो एका भन्नाट रोड ट्रिपवरती आणि ती रोड ट्रिप म्हणजे छत्रपती संभाजीनगर टू काळू वॉटरफॉल. आणि ही रोड ट्रिप माझ्यासाठी खूप खास आहे, कारण आज आमची ही रोड ट्रिप आम्ही करतोय आपल्या हॅरियर सोबत. काळू वॉटरफॉल छत्रपती संभाजीनगरमधून जवळपास 270 किलोमीटर आहे. तसं तर आम्हाला 3 रूट्स होते, तर 3 रूटपैकी आम्ही हा रूट घेतला जो की समृद्धी महामार्ग आहे. समृद्धी महामार्गावरती आम्ही दरवेळेप्रमाणे इथं थांबलोय आणि व्हिडिओची सुरुवात इथूनच करतोय. ट्रिप 0 करेन आणि इथून जवळपास 273 किलोमीटर आहे काळू वॉटरफॉल. बघूयात या ट्रिपची पूर्ण धमाल. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा. अशा प्रकारे आता ट्रिप 0 केली आहे. मॅपची तर गरज नाही, कारण जवळपास बऱ्याच वेळेस या रोडने आम्ही गेलेलो आहे. तर मंडळी अशा प्रकारे प्रवासाला सुरुवात केलेली आहे आम्ही आणि आता समृद्धी महामार्ग थ्रू आम्ही निघालोय. तर इथून सिन्नर जो एक इंटरचेंज आहे, जो की इथून जवळपास 133 किलोमीटर आहे, तिथपर्यंत आम्हाला समृद्धीने जाणे आणि तिथून लेफ्ट घेऊन संगमनेर मार्ग आहे आळेफाटा आणि आळेफाटावरून परत राईट घेऊन आम्हाला माळशेज घाटावरून काळू वॉटरफॉलला पोहोचायचं आहे. आम्ही पहाटे निघलो होतो, त्यामुळे जरा शूट करायला अंधार होता, त्याच्यामुळे जास्त काही शूट केलं नाही. पण आता आम्ही संगमनेरच्या पुढं हा एक जो घाट लागतो त्या घाटात थांबलोय आणि तिथं घाटात आल्यानंतर ना आम्हाला एक छोटेखानी वॉटरफॉल दिसला. काळू वॉटरफॉलला तर चाललोयच आम्ही, पण इथे एक अजून एक वॉटरफॉल दिसला ना, एवढा भारी एवढा भन्नाट वॉटरफॉल आहे, त्यामुळे थोडंसं आम्ही थांबलो आणि दृश्य पण मित्रांनो एकदम जबरदस्त दिसतंय. इकडून पाठीमागून अशा गाड्या येत आहेत. मंडळी, काळू वॉटरफॉलकडे जाताना अचानकच वाटेतच हा धबधबा दिसला. खरं सांगायचं तर अशा अचानक भेटणाऱ्या जागाच रोड ट्रिपची खरी मजा वाढवतात. आता वाजले 10. पहाटे 5ला निघलो आम्ही घरातनं. आता आळेफाटा क्रॉस करून आम्ही समोर आलोय. माळशेज घाट इथून साधारण 30 किलोमीटर राहिलेलं आहे. तर मित्रांनो इथून तिथून आता आम्ही आलोय. पाऊस नाही, इथून तर दिसतंय की माळशेज घाटात पाऊस पडतोय थोडक्यात, असं वाटतंय आम्हाला. गाडीनं परफॉर्मन्स तर आतापर्यंत एकदम जबरदस्त दिलेलं आहे. प्रथमने पण आतापर्यंत खूप मस्त अशी ड्राईव्ह केलेली आहे. स्मूथ ड्रायव्हिंग. लॉंग डिस्टन्स ट्रॅव्हलिंग खूप कमी होते, त्याच्यामुळे आतापर्यंत 3000च चालली गाडी, त्याच्यामुळे काही आम्हाला जास्त एक्सपिरियन्स नाही आला. पण इथून पुढचं आता रोड ट्रिप्स वाढणार आहेत, त्याच्यामुळं प्रत्येक अनुभव तुमच्यासोबत शेअर केला जाईल. आता माळशेज घाटाजवळ पोहोचलोय आणि माळशेज घाट आता इथून मात्र 5 किलोमीटर राहिलं आहे. माळशेज घाट सुरू होणार होता आणि स्टिअरिंग हातात घ्यायचा मोहावर नाही. मग प्रथमला बाजूला बसा सांगितलं आणि पुढचा प्रवास मी सुरू केला. खरी ड्रायव्हिंगची म्हणजे अशा घाट सेक्शनमध्येच आम्ही जे माळशेज घाट इथून एक 5 किलोमीटर राहिलं आहे, पण इथलं वातावरण एवढं जबरदस्त झालं ना, खूपच भारी वाटतंय. पूर्ण डोंगर धुक्याने घेरलेला आहे आणि आतापर्यंत प्रथमनी गाडी छान अशी चालवली, पण आता प्रथमला मी को ड्रायव्हर सीटवर बसवले. घाट सेक्शनमध्ये 350 NMचा जो टॉर्क आहे ना, तो काय असतो त्याची आता इथं परिचिती होईल. 10:30 वाजलेत. 10:46चं पोचायचं टायमिंग आम्हाला दाखवतोय. तिथून काळू वॉटरफॉलचा ट्रेक आम्ही चालू करणार आहे, पण आम्हाला वाटत नाही की आम्ही 10:46ला पोहोचू, कारण का माळशेज घाटमध्ये जर तिथं अलाव करत असेल थांबण्याला ना, तर आम्ही तर थांबणार आहे तिथं आणि तिथले व्ह्यूज थोडेसे आम्ही एन्जॉय करणार आहे. तर आता बघूया, कारण का 2-3 दिवसापूर्वी न्यूज आली होती की माळशेज घाट पर्यटनासाठी बंद केलेला आहे, पण आता 11 तारखेच्या अपडेट्स तुम्हाला मी देतोय, कारण गेले 2-3 दिवसापासून महाराष्ट्रात पाऊस पडत नाही, त्याच्यामुळे कदाचित आता गाड्या वगैरे सोडत असतील किंवा इथं पर्यटकांना यायला काही प्रॉब्लेम नसणार आहे. सोराला या ठिकाणी सनरूफमधून बाहेर जायचं आहे, पण इथं थोडंसं आडकाठी करायला लागले गजू आणि प्रथम काय कारण आहे? एवढ्या उन्हात कोण सनरूफ मधून बाहेर जातो? दोष वयाचा दोष. दोष वयाचा नाही, दोष संगतीचा आहे.
सनरूफ ओपन झालेला आहे. तर इथं 5 मिनिटाचा टायमिंग दाखवतोय मॅपमध्ये, पण आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागेल जर माळशेज घाटात थांबून देत असतील तर. कारण का परतीच्या प्रवासामध्ये आम्हाला थोडासा उशीर जर झाला तर आम्ही माळशेज घाटामध्ये थांबू शकणार नाही. आणि या मान्सून सीझनमध्ये माळशेज घाटात यायची जी इच्छा असते, दरवर्षी आम्ही येत असतो, ती आमची पूर्ण होईल. 246 किलोमीटर आतापर्यंत आम्ही आलोय आणि गाडीनं मायलेज दिलेले आतापर्यंत 14.9 मायलेज दिलेले, जे की खूप चांगलं आहे. आम्ही काही जास्त रॅश ड्रायव्हिंग करत आलेलो नाही. 100-110 त्याच्यावरती आम्ही समृद्धीला सुद्धा आम्ही आमचं स्पीड लिमिट क्रॉस नाही केलं. आम्ही 4 जणच आलोय, त्याच्यामुळे थोडंसं मागचे जे मेंबर्स आहेत ते एकदम कम्फर्टेबल इथे आज फील करत असतील. फायनली माळशेज घाट चालू झालेला आहे. माळशेज घाटामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. MTDC रिसॉर्टच्या थोडंसं आम्ही आता पुढे आलोय. आणि गेल्या 2-3 दिवसापासून पाऊस नसल्यामुळे इथं वाहणारे धबधबे आता सध्या शांत झालेले आहेत. जर पाऊस चालू असता तर माळशेज घाटामध्ये बघण्यासारखं जे असतं ते इथले वॉटरफॉल्स, धबधबे, असंख्य धबधबे इथून पडताना आपल्याला दिसतात. ठिकाणी एक कार वॉश पॉईंट म्हणून आहे, तो जर चालू असेल तर नक्की आम्ही तिथे थांबेन, आहे की नाही? थांबायचं का कार वॉश पॉईंट? 100% पाऊस असला तर पहिल्यांदा झाला असेल माळशेज. अरे माळशेज घाट भाई बघून घे. ते खतरनाक ते सीन भारी या इथं छोटे वाटतं. थोडंसं इथं पुढे गेल्यानंतर कार वॉश पॉईंट आहे, पण आता इथून तर दिसतंय की पाणी कमी आहे. पाणी पडतंय पण ते बरोबर त्या काठड्याला लागून पाणी पडतंय, त्याच्यामुळं आपल्याला गाडी काय त्याच्या खाली घेऊन जाता येणार नाही. पण आपण जाऊ शकतोय, पण भिजल्यानंतर परत गाडीत बसायचं थोडंसं अवघड जाईल. त्याच्यामुळं आम्ही भिजणार नाही, पण घेऊ थोडंसं थांबू तिथं. थोड्याच वेळात आम्ही कार वॉटरफॉलला पोहोचणार आहोत. तत्पूर्वी आम्ही माळशेज घाटामध्ये मान्सून सीझनचा आनंद घेताना कार वॉश पॉईंटला पोहोचलोय आम्ही. आणि इथं थोडं का होईना पण पाणी पडतंय. आता आम्ही सनरूफ ओपन केलेला आहे. इथं काही मंडळी इथं परत एकदा दिसतात आपल्याला. पाणी हवेनं दुसरीकडे चाललंय. कसं काय? कार वॉश पॉईंटला आम्ही इथं थांबलोय. गाडी या इथं पार्क केली आहे, थोडीशी दाबूनच पार्क केली आहे, कारण इथं जागा भरपूर आहे. कारण का मागे लावायची होती आम्हाला तिथं, पण तिथं जागा नव्हती, त्याच्यामुळे थोडंसं पुढे आलो आम्ही. या ठिकाणी हा कार वॉश पॉईंट तो तिथं. आता तिथून मी गाडी खाली आणली. 4 तासाचं रनिंग, आम्हाला 7 तास लागले, पण आम्ही भारी वाटतं यार, कारण खूप रिलॅक्समध्ये चाललो आहे आम्ही. काहीच आम्हाला घाई नाही, कारण का 2 ते 3 तासाचा ट्रेक असेल, त्याच्यामुळे पोचलोय आम्ही, वेळेवर पोचलोय. आता 11 वाजता आहेत. 11 वाजता म्हणजे 11:15 11:30 पर्यंत आम्ही ट्रेक चालू करतोय. तर मित्रांनो, अशा प्रकारे आता माळशेज घाटातून आम्ही निघालोय. आणि माळशेज घाटमध्ये थोडंसं थांबून इथले व्ह्यूज एन्जॉय करून आम्ही आता पुढे निघालोय काळू वॉटरफॉलच्या दिशेने. आणि पोरं इथं जाम खुश झालेत, कारण का फोटो एवढे भारी भारी आले त्यांचे ना. बिरकिट शाहरुख खान. मित्रांनो, आता माळशेज घाट उतरून आम्ही खाली आलोय. आणि खाली आल्या एक कमान लागते इथं उजव्या हाताला. त्या कमानीतून आता सरळ जाणार आहे, पण पूर्वी आम्हाला थोडंसं इथं थांबवलंय, कारण काही गाड्या पुढे गेलेल्या आहेत. पुढे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम नको व्हायला म्हणून सिक्युरिटी गाडीत बसलेले आहेत. त्यांनी 10 मिनिटं आम्हाला इथं थांबायला सांगितले. माळशेज घाटातून खाली उतरल्यानंतर उजव्या हाताला आम्ही वळालोय एका कमानीतून आतमध्ये, जे की सावर्णे गावाकडे हा रस्ता जातो. आणि बऱ्यापैकी इथं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता दिसतोय. आता पुढं कितपत चांगला आहे माहिती नाही, पण सध्या तरी खूप मस्त रस्ता आहे. एक गाडी बरोबर या रस्त्यावरती बसते, एवढा अरुंद रस्ता आहे. म्हणजे समोरून एखादं वाहन जर आलं तर आपल्याला या ठिकाणी ना खाली उतरता येत आहे, ना त्या गाडीला पास देता येतो. आतापर्यंत त्यांचा जीव मोठीत आहे. त्यांना भीती वाटत्या ऑफ रोडिंग चालू आहे, पण शेवटी माझ्या भरोश्यावर आलेत. आपला अनुभव लय वाईट.
तर अशा प्रकारे गाडी पार्क केली आम्ही जवळपास 1 किलोमीटरमध्ये आलो. शेवटी तो क्षण आलाच. लांबून काळू वॉटरफॉल दिसायला लागला आणि खरं सांगायचं तर ते दृश्य कॅमेरा जितकं दिसतंय त्यापेक्षा प्रत्यक्षात कितीतरी भारी दिसत होतं. तर मित्रांनो आम्ही सावर्णे गावात पोहोचलो होतो. सावर्णे गावातून एक ट्रेक स्टार्ट केला आम्ही. सावर्णे गावातून थितबीतून आता इथं आडलो आम्ही. तर समोर आता काळू वॉटरफॉल आहे. पण काय होतं माहिती आहे का, कन्फ्युजन ह्या गोष्टीचं राहतं की आम्ही सावर्णे गावात आलो तिथून 1-1.5 तासाचा ट्रेक आहे इथंपर्यंत यायला, काळू वॉटरफॉलकडे यायला. पण आता आम्ही जिथं मॅगी खात बसलो त्या भैयाने सांगितलं की सावर्णे गावात त्या कमानीपासून राईट न घेता थोडंसं पुढे यायचं, म्हणजे माळशेज घाट उतरल्यानंतर कमानीतून राईट न घेता थोडंसं पुढं आल्यानंतर शॉर्टकट जो आहे तो वाघवाडी. हां, तिथनं यायचं. हां. तिथनं नदी क्रॉस करायला लागेल. नदी क्रॉस करायला लागेल. नाही लागत, एक झार आहे. हां? एक झार आहे, हां. तेवढाच क्रॉस करावं लागेल. म्हणजे वाघवाडीकडून ट्रेक स्टार्ट केला तर जरा जवळ पडतंय. जवळ पडतं 20-25 मिनिटात येते. थितबीवरनं आले तर 1-1.5 तास जातो. आज खूप छान अशी माहिती दिली भैयानी. तर भैयाकडून आम्ही मॅगी घेतली, मस्तपैकी मॅगीचा आस्वाद आम्ही घेतला. आता इथूनच जवळपास वॉटरफॉल मला वाटतं एक 15-20 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्याच्या अगोदर थोडीशी भूक लागली होती, त्याच्यामुळं आम्ही इथं थांबून मस्त मॅगी वगैरे खाल्ली. त्या भैयाने सांगितल्याप्रमाणे ही जी वाट येते ती वाघवाडीतून येते आणि इकडं आता ते जे मुलं येत आहेत ते थितबी गावाकडून येत आहेत. म्हणजे इथंच एक तुम्हाला ते वॉटर क्रॉसिंगसाठी एक रस्सी बांधलेली असते थितबी गावातल्या गावकऱ्यांकडून. पण थोडंसं ॲडव्हेंचर कमी झालेलं आहे, कमी पाऊस असल्यामुळे. पण त्याला थोडंसं ॲडव्हेंचरस आम्ही बनवलं, कारण वरून पण रस्ता आहे आणि इकडून चाललो म्हणजे रिस्क अजिबात नाही. इकडे कमरे इतकं पाणी आहे, पण खूप शांत पाणी आहे. आणि हां, अशा वेळेस काय होतं, जर वरती पाऊस जास्त पडला तर अचानक पाणी वाढतं. सध्या काही पावसाचं वातावरण कुठं नाही. या ठिकाणाहून असंच पूर्ण या पाण्यातून जावं लागतं. तर मंडळी आम्ही आता अशा एका पॉईंटला येऊन पोचलो ना, तिकडून आलो आहे आम्ही. आणि हा काळू वॉटरफॉल. या ठिकाणी थोडंसं आम्ही पोहण्याचा आनंद घेतो ना. थोडक्यात आता आमचा परतीचा प्रवास चालू झाला आहे. जर तुम्हाला पावसाळ्यात निसर्ग, ट्रेक आणि रोड ट्रिप या तिन्ही गोष्टी एकाच दिवशी अनुभवायच्या असतील तर काळू वॉटरफॉल हा नक्की विचार करण्यासारखा पर्याय आहे. आणि अशा प्रकारे काळू वॉटरफॉलचा हा भन्नाट प्रवास संपला. भरपूर आठवणी, सुंदर दृश्य आणि एक वेगळाच अनुभव घेऊन आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो.